नमस्कार सर्वांना. आज आपलं पुन्हा एकदा सत्र सुरू होत आहे विष्णू सहस्त्रनामाचं. आणि आज बरेच जण नवीन जॉईन झालेत. शिवाय आज जुने काही मेंबर पण दिसतायत मला जे जॉईन झालेले आहेत. सो मला असं सांगायला आवडतंय की आजचं जे सत्र आहे, ते आजचं सत्र हे 1 वर्ष पूर्ततेचं सत्र आहे आणि 1 वर्ष आपण पूर्ण केलंय आपल्या सैनिकांसाठी विष्णू सहस्त्रनाम घेताना. आणि खूप खूप आनंद होतोय की 1 वर्ष स्वामींनी आपल्या सगळ्यांकडनं हे सत्र सैनिकांसाठी करून घेतलं. असं म्हणतात की विष्णू सहस्त्रनामाचा जप होणं हेही भाग्य असावं लागतं. आणि मला असं वाटतं की विष्णू सहस्त्रनामाचं स्तोत्र करणं तेही आपल्या सैनिकांसाठी हेही भाग्य असावं लागतं आणि ते भाग्य आपल्या सगळ्यांना लाभलंय असं मला वाटतं. त्यामुळे आजचा खूप छान दिवस आहे की 1 वर्षाची पूर्तता आपण सगळेजण करतोय ह्या विष्णू सहस्त्रनामाची. सो आज सत्र घेऊया विष्णू सहस्त्रनामाचं. आपल्यापैकी कोणाला 2 शब्द बोलायचे असतील तर नक्की सांगा. तोपर्यंत मी पीपीटी शेअर करते. हँड रेज केलं तरी चालेल. जर असेल तर मी तोपर्यंत पीपीटी शेअर करते. पीपीटी दिसतंय का? एक 2 मिनिटं आपण पीपीटी शेअर करेल. आज आर्या पीपीटी शेअर करणार आहे नेहमीप्रमाणे. आजकाल मला आर्याची फार मदत होते. कारण तिच्यामुळे काही ना काही मला वेळ मिळतो की मी हे करू शकेल. हाय आरू, प्लीज शेअर द पीपीटी. अर्चनाताई नमस्कार. गेल्या सत्राला मिस केला आम्ही तुम्हाला. तुम्ही नव्हतात. म्यूट वर आहात तुम्ही. म्यूट वर आहात. होते ताई मी होते. अच्छा, मग मला हा स्क्रीन मध्ये दिसला नसेल. होते जॉईन झाले. छान छान. असं कदम साहेब नमस्कार. नमस्ते मॅडम. नमस्कार नमस्कार नमस्कार. खूप छान. आपला आजचं 1 वर्ष पूर्ण झालं आपलं. तुमचं सगळं हे आहे त्यात इनिशिएटिव्ह नाही नाही, आणि ते तर सगळ्यांचं फक्त साथ सुरुवात मिळते आपल्याला. केलीये. अगदी अगदी सुरुवात केली पण आपण सगळ्यांनी मिळून झालंय. शैलाताई नमस्कार. शैलाताई गीते आज पहिल्यांदा बहुतेक तुम्ही जॉईन झालाय. हो नमस्कार ताई. ही स्वामींचीच कृपा असावी की मी जॉईन झाली आहे. मला फार आवड आहे म्हणजे विष्णू सहस्त्रनाम पठण करण्याची, परंतु मला ते खूप हार्ड वाटायचं असं. पण मी तुमचा युट्यूबवर ऐकलं होतं, मला ते खूप छान वाटलं आणि मग नंतर मी मागचं एक केलं होतं तर ते मला फार छान वाटलं मॅडम. खूप छान. स्वामींची इच्छा ते करून घेतात. नक्की राहा. आणि याच्यातून तर आपण म्हणतो ना परमार्थात जायचं असेल तर त्याची सुरुवात ही सेवेपासून होते. तर ती आपली छोटीशी सेवा आहे असं. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि खूप छान वाटलं मला. खूप सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ इथं आहेत जॉईन आणि सगळ्यांच्या बरोबर वाचनाचा आनंद घेता येतोय, स्तोत्र मंत्र पठणाचा आनंद घेता येतोय. खूप छान वाटतंय मॅडम. खूप छान. धन्यवाद धन्यवाद. मोहिनीताई नमस्कार. तुमचा आवाज म्यूट आहे. तुमचा आवाज म्यूट आहे. अनम्यूट करा स्वतःला. माईकवर क्लिक केलं की तुमचा आवाज होईल. आणि मला इकडनं करता येत नाहीये तुमच्याकडनं म्यूट असल्यामुळे. काही हरकत नाही, काही हरकत नाही. तुमचा आशीर्वाद आहे असंच आम्ही समजतो. सो आता आपण सत्र सुरू करूया. आर्या पीपीटी शेअर कर बघा. एवढं चांगलं काम करतात ना. चांगलं काम. नमस्कार. तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून हे घडतंय. अन्यथा हे एकाचं काम नाहीये आणि अर्थात स्वामी करून घेतायत. सो असं करतोय. नमस्कार तुम्हाला.
तुम्ही एवढं पुढे येऊन करतात सर्व सांभाळून. मला त्रास होतो, बोलायचा त्रास होतो. नाही नाही, काही हरकत नाही मोहिनीताई, नका बोलू. तुम्ही ऐका, विष्णू सहस्रनाम श्रवण करा फक्त. तरीही तुमची प्रार्थना स्वामी नक्कीच सैनिकांपर्यंत पोहोचवतील, हा मला विश्वास आहे. ओके, थँक्यू थँक्यू. श्री आभारी आहे. स्वामी धन्यवाद. समर्थ. हा, आर्या पीपीटी शेअर कर. आर्या पीपीटी शेअर करते, तोपर्यंत सगळ्यांना सांगते की आपण या पीपीटी मधल्या विष्णू सहस्रनामाच्या स्तोत्रांची थोडी फोड केलेली आहे. आणि ती फोड अशा प्रकारे केली आहे की आपल्याला ते सहज उच्चारता यावेत. ठीक आहे. सो जेणेकरून तुम्हाला त्याचं पुसट का होईना पण त्याचा उच्चार चांगला करता यावा आणि अर्थात प्रॅक्टिसने तुम्ही ते छान करू शकाल. सो मग हळूहळू 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 अशा प्रकारे जर आपण बोलत राहिलो किंवा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करत राहिलो तर तुमच्या लक्षात येईल की विष्णू सहस्त्रनाम तुम्ही अगदी सहज बोलू शकताय आणि ते सहज बोलता येतं. आणि ह्याचा अनुभव मला स्वतःला आहे. मलाही काही अंशी विष्णू सहस्त्रनाम तितकं नाही बोलता येत होतं, पण या पीपीटीच्या संदर्भातून आणि रोज रोज त्याचा एक पाठ जसा जमेल तसा करून 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 बऱ्यापैकी लय साधता आली आहे. मी हे नाही म्हणणार की मी बऱ्यापैकी चांगलं करू शकते, परंतु लय नक्की साधता येते. आणि खरं सांगू ना तर ती आवडायला लागतं. म्हणजे एखादा स्तोत्र किंवा मंत्र म्हणताना ते आवडणं फार महत्वाचं आहे. एकच मिनिट. आर्या, काही अडचण येते का पीपीटी शेअर करायला? अच्छा ठीक आहे, मी करते. डोंट वरी, मी करते. पीपीटी दिसत नाहीये. ठीक आहे, नो वरी, माझ्याकडे आहे, मी करते इकडनं पीपीटी शेअर. तो आज सत्राला आपण सुरू करूया. पीपीटी दिसते का सगळ्यांना, मला जरा सांगा. दिसते ना? ग्रेट, थँक्यू. सो आजचं सत्र विष्णू सहस्रनाम आपण सुरू करतोय. हरिओम. आपण 3 वेळा ओंकार घेऊया. ओंकार घेताना दीर्घ श्वास घ्यायचा, ओंकार घ्यायचा, दीर्घ श्वास घ्यायचा, ओंकार घ्यायचा, असं 3 वेळा करूया. सगळ्यांनी करा. ओंकार सहज घेऊ शकतो प्रत्येक जण. ओंकार घेऊया, दीर्घ श्वास घ्या. ओम. ओम. माईक आपापले प्लीज म्यूट ठेवा सगळ्यांनी, कारण सत्र सुरू झाल्यावर मला मध्येच सांगणं थोडंसं जड जातं. आणि सो कृपया माईक म्यूट ठेवाल तर फार बरं होईल सर्वजण. ठीक आहे, ओके. पुन्हा एकदा सत्र सुरू करूया. पीपीटी दिसते. करेक्ट, ओके, चलो, धन्यवाद. पुन्हा एकदा विष्णू सहस्रनामाची सुरुवात करूया. आपण ओंकार घेऊया सगळ्यांनी. 3 वेळा ओंकार घेऊया. ओम. ओम. ओम.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः. संकल्प घेऊया. माझे नाव मोहिनीताई, तुमचा व्हिडिओ म्यूट करा प्लीज, माईक म्यूट करा. धन्यवाद. संकल्प घेऊया. माझे नाव, आपापले नाव आणि गोत्र घ्या. माझे नाव शुभांगी अमोल राणे, माझे गोत्र जमदग्नी आहे. आज मी अत्यंत भक्तिभावाने विष्णू सहस्त्रनाम पठण करीत आहे. या पवित्र पठणाचे सर्व पुण्य माझ्या भारत मातेच्या संरक्षणासाठी अहोरात्र जागते असलेल्या भूसेना, वायुसेना, नौसेना तसेच सर्व गुप्त सेवा दलातील सर्व वीर सैनिक व देशसेवक यांना समर्पित करत आहे. या पुण्याच्या प्रभावाने त्यांचे रक्षण सदैव घडो, त्यांचे मनोबल आणि पराक्रम वाढो आणि आरोग्य वाढो व भारत मातेचे तेज अखंड राहो, हीच माझी विष्णुपदी नम्र प्रार्थना. ओ शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. व्यासं वसिष्ठनप्तारं शक्ते पौत्रमकल्मषम् पराशरात्मजं वन्दे शुकतातं तपोनिधिं. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे. श्रीवैशम्पायन उवाच श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरः शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत. युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणम् स्तुवन् कं कमर्चन्तं प्राप्नुयुर्मानवा शुभम्. को धर्मः सर्वधर्माणां भवतु परमो मतः किं जपन्युच्यते जन्तुर्जन्म संसारबन्धनात्. श्रीभीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेवम् अनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः. तमेव चार्चयन् नित्यं भक्त्या पुरुषमव्ययम् ध्यायन् स्तुवन्नमश्यं च यजमानस्तमेव च. अनाधिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरम् लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदुःखातिगो भवेत्. ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनम् लोकनाथं महद्भूतं सर्वभूतो भवोद्भवम्. एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवैरर्चन्नरः सदा. परमं यो महत्तेज परमं यो महत्तप परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणम्. पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलम् दैवतं दैवतानां च भूतानां यो व्ययपिता. यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे यस्मिन् च प्रलयन् यान्ति पुनरेव युगक्षये.
तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नाम सहस्रं मे शृणु पापभयापहम्। यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मना ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये। ऋषीणां नाम सहस्रस्य वेदव्यासो महामुनि छन्दोनुष्टुप् तथा देवो भगवान् देवकीसुतः। अमृतांशुद्भवो बीजं शक्तिर्देवकी नन्दनः त्रिसामाहृदयं तस्य शान्तर्थे विनियुज्यते। विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमम्। अस्य श्रीविष्णो दिव्यसहस्रनाम स्तोत्र महामन्त्रस्य श्रीवेदव्यासो भगवान् ऋषिः अनुष्टुप् छन्दः। श्रीमहाविष्णु परमात्मा श्रीमन्नारायणो देवता अमृतांशुद्भवो भानुरिति बीजम् देवकीनन्दन षष्ठेति शक्तिः उद्भवक्षोभनो इति परमो मन्त्रः शङ्खभृन्नन्दकी चक्रीति कीलकम् श्राङ्गधर्वा गदाधर इत्यस्त्रम् रथाङ्गपाणिरक्षोभ्यम् इति नेत्रम् त्रिसामासामगसामेति कवचम् आनन्दपरब्रह्मेति योनिः ऋतुः सुदर्शनकाल इति दिग्बन्धः श्रीविश्वरूप इति ध्यानम्। श्रीमहाविष्णु प्रीत्यर्थे सहस्रनाम जपे विनियोगः ध्यानम्। क्षीरोदन्त्वत्प्रदेशे शुचिमणिविलसस्तैस्तके मौक्तिकानाम् माला क्लुप्तास्तनस्तस्फटिकमणिनिभय मौक्तिके मण्डिताङ्गः शुभ्रैरभ्रैररभ्रैरुपरि विरचितै मुक्तपीयूषवर्षे आनन्दी दीनपुनियादरनलिन गदा शङ्खपाणिर्मुकुन्दः भूपादो यस्य नाभिरविरदसुर नीलश्चन्द्रसूर्यो च नेत्रे कर्णावाशा शिरोद्योरमुखमपि दहनो यस्य वास्तेयमब्धि अन्तस्य यस्य विश्वसुरनरखगो भोगी गन्धर्वदैत्ये चित्रं रम्यते तं त्रिभुवनवपुषं श्रीविष्णुं नमामि। ॐ नमो भगवते वासुदेवाय। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। मेघश्यामं पीतकौशयवाससं श्रीवस्तांगं कौस्तुभोभासितांगं पुण्योपेतं पुण्डरीकायताक्षं विष्णुं वन्दे सर्वलोकैकनाथम्। नमः समस्तभूतानामादिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे सशङ्खचक्रं सकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणम् सहारवक्षस्थलं शोभिकौस्तुभं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम्। छायायां पारिजातस्य हेमसिंहासनोपरि आसीनमम्बुधश्यामम् आयताशमलङ्कृतम् चन्द्राननं चतुर्बाहु श्रीवस्ताङ्कितवक्षसं रुक्मिणी सत्यभामाभ्यां सहितं कृष्णमाश्रये। ॐ
विश्वं विष्णुं वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभु भूतकृद्भूतभुद्भावो भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमं गति अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रोज्ञोऽक्षर एव च योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वरः नारसिंह वपुः श्रीमान् केशव पुरुषोत्तमः सर्व शर्व शिवस्थाणुर्भूताधिर्निधिरव्ययः संभवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्वना अनाधिनिधनं धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभु विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्तविष्टोस्तविरो ध्रुवः अग्राय शाश्वतस्थानो लोहिताक्ष प्रतर्दन प्रभुत श्रीकुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठो श्रेष्ठो प्रजापति हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रम अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञ कृतिरात्मवान् सुरेशं शरणं शर्म विश्वरेता प्रजाभव अहं संवत्सरो व्यालो प्रत्यय सर्वदर्शन अजः सर्वेश्वर सिद्ध सिद्धि सर्वादिरुच्युत वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगी विनिसृत वसुर्वसुमना सत्य समात्मा संमितं सम अमोघ पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृति रुद्रो बहुशिरा ब्रभ्रुर्विश्वयोनि शुचिश्रवा अमृत शाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वज्ञ सर्वविद्भानो विश्वसेनो जनार्दन वेदो वेदविदं व्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कवी लोकाध्यक्षो सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृताङ्कृतः चतुरात्मा चतुर्व्यूह चतुर्द्रष्ट चतुर्भुजः भ्राजिष्णु भोजनं भोक्ता सहिष्णु जगदाधिजः अनघो विजयो जेता विश्वयोनि पुनर्वसु उपेन्द्रो वामन प्रांशुरमोघ शुचिरुर्जितः अतीन्द्र संग्रह सर्गो धृतात्मा नियमो यमः वेदो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधु अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबल महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युति अनिर्देश्य वपुः श्रीमान् अमेयात्मा महादृधृक् महेश्वासो महीभर्ता श्रीनिवास सतां गति अनिरुद्ध सुरानन्दो गोविन्दो गोवेदाम्पति मरीचिर्धर्मनो हंसो सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभो सुतपां पद्मनाभ प्रजापति अमृत सर्वदृक्सिंह संदाता संधिमान् स्थिर अजो दुर्मर्शन शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा गुरु गुरुत्तमो धाम सत्य सत्य पराक्रम निमिषो निमिषस्रग्वि वाचस्पतिरुदारधी अग्रणी ग्रामणी श्रीमान् न्यायो नीता समीरण सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृत संप्रमर्दन अहं संवर्तको वह्निन् अनिलो धरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वधृक् विश्वविभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जन्युर्नारायणो नर
असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्ट कृष्चिची सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धि साधन वृषा हि वृषभो विष्णु वृषपर्वा वृषोधर वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसु नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्ट प्रकाशन ओजस्तेजो द्युतिधर प्रकाशात्मा प्रतापन रुद्ध स्पष्टाक्षरो मंत्रो चंद्राशु भास्कर द्युति अमृतांशुद्भव भानुशशबिन्दु सुरेश्वरः औषधं जगतस्येतु सत्यधर्म पराक्रम भूतभव्य भवन्नाथ पवन पावनो नलः कामः कामकृत्कान्त काम काम प्रद प्रभु युगाधिकृत युगावर्तो नैकमायो महाशना अदृश्य व्यक्त रूपस्य सहस्रजिदनञ्जितः इष्टो विशिष्ट शिष्टेश शिखण्डी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकुत्कर्ता विश्वबाहु महीधरः अच्युत प्रथित प्राण प्राणदो वासवानुज अपानिधिरधिष्ठान अप्रमत प्रतिष्ठितः स्कंद स्कंदधरो धुर्यो वरदो वायुवाहन वासुदेवो बृहद्भानुरादिदेव पुरन्दरः अशोकस्तारनस्तार शूर शौरी जनेश्वर अनुकूल शतावर्त पद्मी पद्म निभेक्षणः पद्मनाभो रविन्दाक्ष पद्मगर्भ शरीरभृत् महाद्रिवृद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलशरभो भीमो समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षण्यलक्षण्यो लक्ष्मीवान् सम्मितिं जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सः महीधरो महाभागो वेगवान् मिताशन उद्भव क्षोभनो देव श्रीगर्भ परमेश्वर करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुह व्यवस्थायो व्यवस्थान संस्थान स्थान दो ध्रुव परधि परम स्पष्ट तुष्ट पुष्ट शुभे क्षण रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नय वीर शक्तिं मतां श्रेष्ठो धर्मो धर्म विदुत्तमः वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव पृथुः हिरण्यगर्भो शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतु सुदर्शन काल परमेष्टि परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तार स्थावर स्थानु प्रमाणं बीजमं व्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधन अनिर्विर्णस्तविष्टो भूर्धर्मयूपो महामख नक्षत्र नेमि नक्षत्री क्षमः क्षाम समीहन यज्ञयुजो महेशच्च ऋतु सत्रं सतां गति सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सुवृत सुमुख सूक्ष्म सुघुष सुखद सुहृत् मनोहरो जित क्रोधो वीर बाहुर्विदारणा स्वापन स्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्म कृत वत्सरो वत्सली वत्सी रत्न गर्भो धनेश्वरः धर्मकृद्धर्मी सदक्षरक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः
गभस्तिनेमि स्वस्तस्य सिंहो भूतो महेश्वर आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातना शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरि दक्षिणा सोमपो मृतपः सोम पुरुजित्पुरुषोत्तमम् विनयो जयो सत्यसंघो दाशार्ह सात्वतां पति जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भो निधिरनन्तात्मा महोदधीशयोऽन्तकः अजो महाय स्वाभाव्यो जितमित्रप्रमोदना आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मा त्रिविक्रमः महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपति त्रिपद त्रिदशाध्यक्षो महाशृङ्ग कृतान्कृत महावराहो गोविन्दो सुषेण कनकाङ्गदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तचक्र गदाधर वेधास्वाङ्गोजित कृष्णो दृढः सङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामना भगवान् भगहानन्दी वनमाली हलायुध आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गतिसत्तमम् सुधन्वा खण्डपरशुर्दारुणो द्रविणप्रदः दिव्यस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयोनिजः त्रिसामा सामगः साम निर्वाणं भेषजं भिष सन्न्यासकृशं शान्तो निष्ठा शान्ति परायणम् शुभांगं शान्तिदस्रष्टा कुमुद कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रिय अनिर्वर्ति निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृशिवः श्रीवत्सवक्षा श्रीनिवास श्रीपति श्रीमतांवरः श्रीद श्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावना श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमान लोक त्रयाश्रय स्वक्ष स्वंग शतानंदो नंदिर्ज्योतिर्गणेश्वर विजितात्मा विधेयात्मा संकीर्तिर्छिन्न संशय उदीर्ण सर्वतः चक्षुर अनिश शाश्वत स्थिरः भूषयो भूषणो भूतिः विशोक शोकनाशन आर्चिष्मान् आर्चितः कुम्भो विशुद्धात्मा विशोधन अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युम्नो मितविक्रमः कालनेमि निहावीर शौरी शूर जनेश्वर त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशिहा हरि कामदेव कामपाल कामी कांत कृतागमः अनिर्देश वपुर्विष्णुर्वीरो नन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मकृत् ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धन ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिय महाक्रमो महाकर्म महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहवी स्तव स्तव प्रिय स्तोत्रं स्तुति स्तोतारण प्रिय पूर्ण पूरयिता पुण्य पुण्य कीर्तिरनामयः मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रध वसुप्रदो वासुदेवो वसुर्व सुमनाहविः सद्गति सत्कृति सत्ता सद्भूति सत्परायण शूरसेनो यदु श्रेष्ठ सन्निवास सुयामुनः
भूतवासो वासुदेवो सर्वासु निलयो नलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथा पराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्त शतमूर्ति शताननः एको नैकस्तवकं किं यद्दत्तः पदमनुत्तमम् लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमांगो वरांगशन्दनान्दकी वीरः विषमशून्यो घृतशीरश्चलश्चल अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृ सुमेधा मेधजो धन्यो सत्यमेधा धराधर तेजो वृषोद्युतिधर सर्वशस्त्रभृतांवरः प्रग्रह निग्रहो व्यग्रो नैक शृंगो गदाग्रज चतुर्मूर्ति चतुर्बाहु चतुर्व्यूह चतुर्गति चतुरात्मा चतुर्भाव चतुर्वेद विदेकपा समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिविक्रमा दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासा दुरारिहा शुभांगो लोकसारंग स्तुत सन्तु वर्धना इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भवो सुंदरो सुंदो रत्ननाभ सुलोचना अर्को वाजस्सन शृंगी जयंती सर्वविजयी सुवर्णबिन्दुरक्षोभ्य सर्ववागीश्वरेश्वर महारथो महागर्तो महाभूता महानिधि कुमुद कुंदर कुंद पर्जन पावनो निलः अमृतांशुद्वपु सर्वज्ञो सर्वतोमुखः सुलभ सुव्रत सिद्ध शत्रुजिच्छत्रुतापनः न्यग्रोधोदुम्बर श्वस्तश्चानूरान्ध्र निषूधना सहस्रार्षि सप्तजिह्व सप्तैधा सप्तवाहना अमूर्तिरनघोचिन्तो भयकृद्भयनाशनः अनुर्बृहत्कृशस्थूलो गृणभुन्निर्गुणो महान् अधृतस्वदृशस्वास्य प्राङ्वंशो वंशवर्धना भारकृत्कथितो योगी योगीश सर्वकामद आश्रमश्रमणक्षाम सुपर्णो वायुवाहना धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयितादमः अपराजितः सर्वसहो नियन्ता नियमो यमः सत्त्ववान् सात्विकः सत्य सत्य धर्म परायण अभिप्राय प्रियाहोह प्रियकृत्कीर्तिवर्धना विहाय सगतिर्ज्योति सुरुचिर्हुत विभुः रविर्विरोचनः सूर्य सविता रविलोचनः अनन्तो हुत भुग्भोक्ता सुखदो नैकजो गृजः अनिर्विर्ण सदामर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः सनातनः सनातनत्तं कपिलं कपिरव्ययः स्वस्ति द स्वस्ति कृत् स्वस्ति स्वस्ति भृक् स्वस्ति दक्षिणः आरोद्र कुण्डली चक्री विक्रम्योर्जित शासनः शब्दाधिक शब्दसः शिशिर शर्वरीकरः अक्रूर पेशलो दक्षो दक्षिण क्षमिणां वरः विद्वत्तमो वीतभय पुण्य श्रवण कीर्तनः उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः वीरः रक्षणो सन्तो जीवन पर्यवस्थितः
अनन्तरूपोऽनन्तश्रीजितमन्युर्भयापः चतुराश्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः अनादिर्भूर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिराङ्गदः जन्मनो जन्म जन्मादिर्भीमो भीम पराक्रमा आधार निलयो धाता पुष्पहास प्रजागर ऊर्ध्वग सत्पथाचार प्राणद प्रणव प्रणः प्रमाणं प्राणनिलयं प्राणभृत् प्राणजीवन तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्यु जरातिगः भूर्भुवः स्वस्तरुस्तारः सवितः प्रप्रीतामः यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहना यज्ञभृग्यज्ञकृत् यज्ञि यज्ञभुग्यज्ञसाधना यज्ञाङ्कृत यज्ञगुह्यं मन्नमन्नाद एव च आत्मयोनि स्वयं जातो वैखानः सामगायन देवकी नन्दनः स्रष्टा क्षितिश्च पापनाशनः शङ्खभृन्नन्दकी चक्री शाङ्गधर्वा गदाधर रथाङ्गपाणिरक्षोभ्यं सर्वप्रहरणायुधः श्री सर्वप्रहरणायुधो नमः इति वनमाली गदीशाङ्गी शङ्खी चक्री च नन्दकी श्रीमान् नारायणो विष्णुर्वासुदेवो विरक्षतु वनमाली गदीशाङ्गी शङ्खी चक्री च नन्दकी श्रीमान् नारायणो विष्णुर्वासुदेवो विरक्षतु वनमाली गदीशाङ्गी शङ्खी चक्री च नन्दकी श्रीमान् नारायणो विष्णुर्वासुदेवोऽभिरक्षतु इतीदं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मना नाम्नां सहस्रदिव्यानाम् अशेषेण प्रकीर्तितम् यम् इदं शृणुयां नित्य यस्य परिकीर्तयेत् नाशुभं प्राप्नुयात् किञ्चित् सुमुत्रेह च मानवः वेदान्तगो ब्राह्मणस्य क्षत्रियो विजयी भवेत् वैश्योधनः समृद्धः स्यात् क्षुद्र सुखमवाप्नुयात् धर्मार्थी प्राप्नुयात् धर्म अर्थार्थी चार्थमाप्नुयात् कामान् वाप्नुयात् कामी प्रजार्थी प्राप्नुयात् प्रजाम् भक्तिमान् सदुत्थाय शुचिस्तः सद्गतं मानस सहस्रं वासुदेवस्य नाम्नां मे तत प्रकीर्तये यश प्राप्नोति विपुलं ज्ञाति प्राधानमेव च अचलां श्रियप्नाप्नोति श्रेय प्राप्नोत्यनुत्तमम् न भयं क्वचिदाप्नोति वीर्यं तेजसविन्दति भवन्त्य द्युतिमान् बलरूप गुणान्वितः रोगात् रोगा बद्धो मुच्येत बन्धनात् भयान्मुच्येतभिस्तस्तु म्युच्येतापन्नापदः दुर्ज्ञान्तितीर्थ्याशु पुरुषोत्तमः सुवन्नाम सहस्रेण नित्यभक्ति समन्वितः वासुदेवो श्रेयो मर्त्य वासुदेवो परायणम् सर्वपाप विशुद्धात्मा याति ब्रह्म सनातनम् न वासुदेव भक्तानाम् अशुभं विद्यते क्वचित् जन्म मृत्यु जरा व्याधि भयं नैवोपजायते इमं स्तवं धियानं श्रद्धा भक्ति समन्वितं युज्येतात्मसुख शान्ति श्रीधृति स्मृति कीर्तिभिः न क्रोधो न च मात्सर्य न लोभो न शुभामति भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां पुरुषोत्तमम्
इमं स्तवन् धियानं श्रद्धा भक्तिं समन्वितः युज्येतात्मसुखः शान्ति श्रीधृति स्मूर्ति कीर्तिभिः न क्रोधो न च मात्सर्य न लोभा न शुभामति भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां पुरुषोत्तमे द्योस्स च चन्द्रकनक्षत्रं खं दिशो भूमहो दधी वासुदेवस्य वीर्येण विधृतानि महात्मनः ससुरासुरगन्धर्व सयक्षो गरराक्षसम् जगद्वशे वर्ततेदं कृष्णस्य सचराचरम् इन्द्रियाणि मनोबुद्धि सत्वं तेजो बलधृति वासुदेवात्मकान्याहु क्षेत्र क्षेत्रज्ञ एव च सर्वगमाना आचार प्रथमं परिकल्पते आचार प्रभो धर्मा धर्मस्य प्रभुरच्युतः ऋषयः पितरो देवा महाभूतानि धातव जंगमा जंगमं चेदं जगन्नारायणोद्भवम् योगो ज्ञान तथा सांख्य विद्या शिल्पादिकर्म च वेदशास्त्राणि विज्ञानं मेत सर्वजनार्दना एको विष्णुर्महद्भूतं पृथग्भूतान्यकेशः त्रिलोकां व्याप्य भूतात्मा भुक्ते विश्वं भुग्वयः इमं स्तवं भगवतो विष्णोर्व्यासेन कीर्तिमम् पठेत् इच्छेत पुरुष श्रेय प्राप्तुं सुखानि च विश्वेश्वरं मजं देवं जगतं प्रभुवं व्ययं भजन्ति ये पुष्कराक्षं न ते यान्ति पराभवम् न ते यान्ति पराभवं नम इति अर्जुन उवाच पद्मपत्र विशालाक्ष पद्मनाभो सुरोत्तमं भक्तानां मनुरक्तानां त्राता भवजनार्दनः श्रीभगवानुवाच यो मां नाम सहस्रेण स्तोतुमिच्छति पाण्डवः सोऽहमेकेन श्लोकेन स्तुत एव न संशयः स्तुत एव न संशयो नम इति व्यास उवाच वासना वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतानि वासोऽसि वासुदेव नमोऽस्तु ते श्रीवासुदेव नमोऽस्तु तं नम इति पार्वत्युवाच केनोपायेन लघुनां विष्णोर्नाम सहस्रकम् पठेतै पण्डितै नित्यं स्तोतुमिच्छाम्यहं प्रभु ईश्वर उवाच श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने श्रीराम नाम वरानने ब्रह्मोवाच नमोऽस्तवन्ताय सहस्रमूर्तये सहस्रप्रादाक्षिशिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः श्रीसहस्रकोटियुगधारिणे ॐ नम इति संजय उवाच यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मातिर्मम श्रीभगवानुवाच अनन्या चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमवहाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्
धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। आता विषण्णा शिथिलाश्च भीता घोरेषु च व्याधिषु वर्तमाना संकीर्तनारायण शब्दमात्रं विमुक्त दुःखा सुखिनो भवन्तु। कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि। ॐ तत्सदिति श्रीमहाभारते शतसाहस्रायां संहितायां वैयासिक्यायां मानुशासनिके पर्वणि दानधर्मेषु भीष्मयुधिष्ठिरसंवादे श्रीविष्णुर्दिव्यसहस्रनामस्तोत्रं सम्पूर्णम्। क्षमा प्रार्थना। यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् ततः सर्वं क्षमत्ताम्यं देवनारायण नमोऽस्तु ते। विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यून्यानि चातिरिक्तानि क्षमस्व पुरुषोत्तमः। श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभम भवतु। नमस्कार। आशा करते आपला सर्वांना पाठ आवडला असेल। धन्यवाद धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। आज ना मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगते। आपण सगळ्यांनी ना पुढच्या विष्णू सहस्रनामाच्या पठणाला करा आणि मला तुमचा अनुभव सांगा। विष्णू सहस्रनाम पठण करायला जेव्हा बसाल, आपण जे घेतोय ना आता अक्षरांची फोड करून, तसंच करा। याच पठणाबरोबर अतिशय स्ट्रेट बसायचं, सरळ, म्हणजे पाठीचा कणा अगदी स्ट्रेट पाहिजे, 90 डिग्री ठेवायचा आणि तसं बसा। सुरुवातीपासून संपूर्णता होईपर्यंत बसा आणि तुमच्या शरीराचं ऑब्झर्वेशन करा की तुमच्या शरीरामध्ये कुठे दुखतंय, कुठे कळ येते, कुठे पेन जाणवतंय, छातीच कुठे कळ जाणवते का, कानाजवळ, डोकाजवळ, कुठेही छोटंसं पण स्वतःचं निरीक्षण करा, खरंच करा। आणि ते का होतं किंवा काय होतं हे आपण पुढच्या पाठाच्या नंतर आपण चर्चा करूया, ठीक आहे? आणि अजून एक सांगते, आजचं आमलकी एकादशीचं हे सत्र आहे। या सत्राला कोणतीही एकादशी, पण आजच्या एकादशीचं सांगते की तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला जर विष्णू सहस्रनाम संपूर्ण येत नसेल तर एक मंत्र, राम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने, हा मंत्र किमान एकदा, 3दा, 7 वेळा किंवा 11 वेळा करायला सांगा। सर्व 11 वेळा केलं तर विष्णू सहस्रनाम पठण केल्याचं पुण्य आपल्या घरातल्या व्यक्तींना, मुलांना, बाळांना लाभेल। मी हे का सांगते पुन्हा पुन्हा, आजचा आपण जो पाठ केलाय तो तर आपण सैनिकांचरणी अर्पण केलाच आहे, त्याचं सगळं पुण्य सैनिकांनाच जाणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं रक्षण होणारच आहे, हा माझा विश्वास आहे। परंतु या सत्राबरोबर जर तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांना ते बसत नसतील, काही हरकत नाही, किमान त्यांना सांगा की आपण ज्या आज सुखाने आयुष्य जगतोय त्यांच्यासाठी एक आपला आपुलकीचा भाव, चांगला भाव म्हणून एक मंत्र आपण म्हणू शकतो का, जो 1 सेकंदाचा किंवा 10 सेकंदाचा आहे। या भावनेने जर तुम्ही सुरू केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की समोरची व्यक्ती त्या 10 सेकंदासाठी नाही म्हणणार नाही, मग ती कोणीही असू देत, मग तुमचं मुलगा असेल, मुलगी असेल, वयस्कर व्यक्ती असेल, आजी आजोबा, घरातलं कोणीही व्यक्तिमत्व, त्यांना हे करायला सांगा। छोट्या छोट्या कृतीतून आपण आपल्या मुलांमध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, आपले सैनिक, त्यांना नितांत आदर हा सैनिकांबद्दल असेलच, याबद्दल माझं दुमत नाही, परंतु ते आदरायुक्त प्रेम पुन्हा अजून जर वाढवायचं असेल तर या छोट्या छोट्या कृतीतून आपण असं केलं पाहिजे
असं मला वाटतं. So आपण हा प्रयत्न नक्की करावा असं मला वाटतं. सो आजचं सत्र कसं झालं हे तुम्ही मला नक्की सांगा, कमेंट करू शकता. पण आय होप की बऱ्यापैकी मी ते घेतलं असेल. सो आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आजही भरपूर संख्येने आपली सगळ्यांची उपस्थिती लागली. हे माझं भाग्य समजते मी. असंच तुमच्या सगळ्यांची उपस्थिती कायम ठेवत चला. मला आनंद होतोय की आपली विष्णू सहस्रनामाची सुरुवात अंमलकी एकादशीला 5 जणांपासून झाली होती आणि आज आपण जवळजवळ 33 जण या सत्रात उपस्थित होतो. 33 हा अंक श्री लक्ष्मी मातेचा अंक आहे. न्यूमरोलॉजीमध्ये या अंकाला फार महत्व आहे आणि मला असं वाटतं की स्वामींनी आपल्याला 33 क्रमांक आणून कदाचित ही पोचपावती दिली की आपण सगळेजण हे जे सत्र करतोय हे सत्र त्यांच्यापर्यंत स्वामी पोहोचवतायत. सो तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप वेळात वेळ काढून या सत्राला उपस्थित राहता त्याबद्दल खूप धन्यवाद. तुमचं असंच प्रेम सैनिकांप्रती राहू देत, सैनिकांप्रती अशीच आपुलकी राहू देत, त्याबद्दल धन्यवाद. आपल्यापैकी कोणाला काही बोलायचं असेल तर मी अनम्यूट करेन किंवा तुम्ही अनम्यूट करू शकता. सत्र ओपन आहे. मॅडम, आजचा प्रोग्राम छान झालेला आहे. सगळं वाचन व्यवस्थित झालंय तुमचं आणि उपस्थिती पण चांगली होती. माझ्या घरातील माझी आई पुण्याहून जॉईन झालती, माझी बहीण इस्लामपूरहून जॉईन झालती, माझी दाजी सांगलीवरून जॉईन झालते आणि मी ओरिसामधून जॉईन झालतो. किती छान. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ऍक्च्युली मला सांगायला आवडेल की PK कदम साहेब फार मदत करतात आपल्या या सत्राला इतर लोकांपर्यंत नेण्यासाठी. म्हणजे आतापर्यंत कित्येक सहभागामध्ये ज्या सत्रामध्ये जे लोक सहभागी होत आहेत ते इतरांपर्यंत पोहोचवतायत. असंच तुम्हीही करावं असं मला वाटतं. याचं कारण तुम्हाला सांगते. रामदास स्वामी म्हणतात तसं, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. आणि याचं तुम्हाला सांगते की तुम्ही हे सत्र समजा तुमच्या स्टेटसला जरी ठेवलं, मला थोडा उशीर होतो टाकायला त्याबद्दल क्षमस्व, पण जेव्हा केव्हा सत्राची माहिती आपल्या ग्रुपवर येईल तेव्हा तुम्ही या सत्राची माहिती जर तुम्ही तुमच्या स्टेटसवर ठेवलीत किंवा इतर तुमच्या ग्रुपमध्ये शेअर केली तर काय होईल माहिती आहे का, की आपण असं गृहीत धरू की तुमच्या सगळ्या सत्रात 10-20 जणांनी ते पाहिलं आणि 1 जण या सत्राला जॉईन झाला. आता याच्यात 2 गोष्टी होणार. एक, तो जो व्यक्ती आहे ज्याने हे सत्र जॉईन केलंय त्याला स्वतःला जे जप केलंय त्याचं पुण्य तर लाभणारच आहे, परंतु तुम्हाला त्याचं ऍडिशनल पुण्य लाभणार आहे. कारण ते सत्र ही व्यक्ती जॉईन करत असताना त्याच्या पुण्याचा जो काही वाटा सैनिकांना ते अर्पण करतायत त्याचं पुण्य तुमच्या पदरी नक्की पडणार आणि नक्की पडतं. त्यामुळे नक्की प्रयत्न करा. आणि कदम साहेबांचे स्पेशल आभार की ते खूप खूप मदत करतात, आपला हा कार्यक्रम इतरांपर्यंत पोहोचवतात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मॅडम, माझ्याकडून ते होत गेले. मी काय असं करायचं म्हणून ठरवत नाही, ते आपोआपच होत जाते. मला कम्युनिकेशन होणं, ती लोक जॉईन होणं असं काही मी ठरवून करत नाही. स्वामी माझ्याकडून करून घेतात. खरी गोष्ट आहे. खरी असं मला वाटतं. तुमचा मोठेपणा आहे हा. पण खरंच मला खूप आनंद आणि मी तुमची सगळ्यांची आभारी आहे की तुम्ही हे सगळं करता. पुण्याहून बरीच जण जॉईन होत आहेत. फक्त व्हिडिओ ऑन नसल्यामुळे मला अवघड होतं नाव घेऊन बोलणं. कारण काय होतं की व्हिडिओ ऑन असेल तर मला कळतं की उपस्थित व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल मला बोलता येतं. परंतु हे करत राहणं, बघा आपल्या हातात फक्त करत राहणं इतकंच आहे, त्याच्यापेक्षा जास्त आपल्या हातात काहीही नाही. आणि हे सत्कर्म आपल्याला नेहमी करत राहायला पाहिजे. कारण काय असतं की आपण जेव्हा काही करतो, म्हणजे आता जसं आपण विष्णू सहस्त्रनाम पठण केलं किंवा आपण सहज श्री स्वामी समर्थ, आता मी प्रयत्न करते की फोन घेताना आणि फोन ठेवताना श्री स्वामी समर्थच म्हणायचं सुरू केलंय. खूप छान अनुभव येतात मला. न स्वामी घेणारी व्यक्ती पण श्री स्वामी समर्थ म्हणायला लागली, इतका छान अनुभव आहे. तर आपण जेव्हा एखाद्याला ग्रीट करताना फोन उचलताना जरी श्री स्वामी समर्थ म्हटलं तर लक्षात ठेवा तुमच्याकडनं हा एकदा जप होतो आणि त्या जपाचं तुमच्या अकाउंटमध्ये काउंटिंग होत असतं. आता हे सगळं बोलत असताना माझ्या स्क्रीनवर सपना जोगी पेटकर ताईंचा स्क्रीन आहे आणि त्याच्यावर स्वामींचं छान चित्र आहे. तुमच्यापैकी सगळ्यांना दिसत असेल तर ते दिसतंय. म्हणजे इन शॉर्ट स्वामी आपण जे काय बोलतोय ते सगळं स्वामी ऐकतायत, सगळं समजून घेतायत आणि त्याचे आशीर्वाद आपल्याला देतायत असं मला वाटतं.
भारतीताईंचा बहुतेक स्वयंपाक चालू आहे, तर त्यांनी सहस्त्रनाम स्वयंपाक करता करता ऐकलंय. सो आज त्यांचा स्वयंपाक हा प्रसाद रूपी होणार आहे. नाही, हे खूप छान आहे. मी नेहमी सगळ्यांना सांगते, मलाही जेव्हा कधी वेळ मिळत नाही ना, तेव्हा मी सरळ विष्णू सहस्त्रनाम लावते आणि करता करता करते किंवा नक्षत्र मंत्राचा जप करते. सो तो करत राहणं फार महत्वाचं आहे. खूप छान, खूप छान. मला बोलायचं होतं ताई, 1 मिनिट. बोला ना, बोला बोला. मी पहिल्यांदाच जॉईन झाली आहे, तर हे एकादशीला असतं का, दर एकादशीला? आपण दर एकादशीला घेतो आणि दर रविवारी पण घेतो. टाइम एकच आहे, 7 वाजता. दर रविवारी आणि दर एकादशीला घेतो. हो, हो मी हो, चालेल. स्टेटसवर बऱ्याचदा ठेवायचा प्रयत्न करते, पण तुम्ही ग्रुपवर जॉईन झालात तर तुम्हाला हमखास त्याची माहिती मिळेल. माझ्याकडे नाहीये ग्रुप. तुमच्याकडे नंबर आहे का? माझ्या नंबरला तुम्ही पिन करा 915. तुमच्याकडे म्हणजे तुमचा नंबर आहे माझ्याकडे. बस त्याला तुम्ही हे करा, मी तुम्हाला ग्रुपची लिंक पाठवते. हो चालेल. हा, नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. 1 मिनिट बोलू का? हो, बोला ना. ऍक्च्युली ताई, मी मागच्या संडेला जॉईन झाले होते, तर मला एवढं म्हणजे फ्लुएंटली वाचता येत नव्हतं, पण त्या मानाने आज मी खूपच छान वाचलं, म्हणजे पूर्ण शेवटपर्यंत. मला पहिली थोडी भीती वाटायची की आपण वाचतोय तर कधी कधी उच्चार चुकतात, तर मग आता आपण एखादा स्तोत्र, एवढं मोठं स्तोत्र वाचतो, तर मला ती थोडीशी आतून भीती वाटायची. त्यामुळे मला असं वाटायचं की नको, ते नको. पण माहित नाही, पण आता छान वाटायला लागलंय अगदी. स्वामींची इच्छा स्वामी करून घेत आहेत. आणि तुम्हाला सांगते, तुम्हाला सगळ्यांना सांगते, बघा, काही मंत्र असे असतात ना, जे खरंच स्त्रियांनी वाचू नये. आपण कधीतरी त्याच्यावर सत्र घेऊ, तेव्हा मी बोलेनच, अगदी पूर्ण माहिती सहित बोलेन. परंतु अशी काही स्तोत्र आहेत, जसं विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा स्तोत्र आहे, भीमरूपी स्तोत्र सुद्धा आपण सहज वाचू शकतो. तुम्ही कोणतंही काम करत असताना सहज वाचू शकता. सहज करा. एक सांगते, तुम्ही जर बघाल तर आपण सत्र संपल्यावर क्षमा प्रार्थना घेतो. ही क्षमा प्रार्थना का घेतो? की आपल्याकडनं सुंदर नाही तर 1000% आपल्याकडनं उच्चार चुकणारच आहे, हे गृहीत आपणच धरायचं आणि अगदी मनापासून प्रार्थना करायची. कारण तुम्हीही केलेली मनापासून प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोचते. आणि तुम्ही बघाल, आज आमलकी एकादशीला तुम्ही म्हणताय, शैलाताई, पुढच्या आमलकी एकादशी पर्यंत तुम्ही विष्णू सहस्त्रनाम अतिशय सुंदर प्रकारे म्हणत असणार आहात, हा माझा विश्वास आहे. आणि खरंच मॅडम, मला ना एक म्हणजे सहस्र घेण्याची इच्छा आहे. मी घेईल, मी प्रयत्न करते. आता मी ते तुमचं जे रेकॉर्डिंग आहे, तर मी ते ऐकते ऍक्च्युअली. कारण की जे युट्यूबला सहस्रनाम आहे ते खूप खूप शॉर्ट मध्ये आहे. आपलं हे थोडस जास्त म्हणजे मला मोठं वाटतं, इलॉंगेटेड. बरोबर. तर मग त्याच्यामुळे मग मी ऐकते म्हणजे ते रेग्युलरली. तर त्याच्यामुळे मला इच्छा आहे की मी एवढ्या म्हणजे जेव्हा होईल कदाचित 4थ्या-5व्या वेळेस माझ्या, तर मी ते प्रयत्न करणार आहे नक्की घेण्याचा. नक्की नक्की घ्यायचंय. आणि इथे उपस्थित राहणाऱ्या मी प्रत्येक व्यक्तीकडनं ते करून घेणार आहे. हे माझं एम आहे की इथे उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विष्णू सहस्त्रनाम हे आलंच पाहिजे. आता तुम्हाला सांगू का याच्यामध्ये, की तुम्ही आपण रेकॉर्डिंग पण याच्यासाठी करतो की हे रेकॉर्डिंग तुमचं रेकॉर्डिंग असेल किंवा इतरांचं रेकॉर्डिंग आहे, एकदा प्रत्येक एक रेकॉर्डिंग ऐका. तुम्हाला कळणारही नाही कोणता शब्द कोणत्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला तो शब्द सहज क्लिक होईल आणि तुम्हाला तो शब्द सहज उच्चारता येईल. त्याच्यामुळे माझ्या ओळखीत बरेचसे जण आहेत ज्यांना विष्णू सहस्त्रनाम घेतात, पण आपण जे पूर्वी ध्यानम घेतो, त्या ध्यानम मध्ये अशी काही कडवी आहेत जी एका उच्चारात उच्चारायची आहेत आणि ती अतिशय अवघड आहे. हे मलाही मान्य, माझी चुकत असतील. परंतु काय होतं माहितीये का, खरंच पुन्हा तुम्हाला जेव्हा अनुभव येईल तेव्हा ती जेव्हा तुम्ही उच्चारता आणि त्या लयीमध्ये जेव्हा बोलता, अतिशय सुंदर वाटतात बोलायला, अतिशय सुंदर. सो ते हळूहळू अनुभवाने येईल, काही हरकत नाही. आपण करत राहायचं, बाकी सगळं स्वामींच्या चरणी स्वाहा करायचं, मग ते बघतील काय करायचंय ते. होईल, नक्की होईल तुमचं. येस, श्वेताताई, तुम्हाला काहीतरी बोलायचंय माझ्या मते. मी हरे कृष्णवाली आहे आणि मी आताच मी हरे कृष्ण हरे राम आणि खूप वर्ष भगवद्गीता वाचते. आणि दर एकादशी आम्ही 10 जणींचा ग्रुप आहे. मी गाणं शिकते आहे, क्लासिकल. आणि माझा आता रामनवमी दिवशी प्रोग्राम आहे गाण्याचा इकडे कांदिवलीला.
हा हा तर आणि दर एकादशीला आम्ही 10 जणी अध्याय वाचतो. एक एक अध्याय भगवद्गीतेचा वाचतो. म्हणजे प्रत्येकीला मला आता म्हणजे 1, 5, 6, 9 असं मला एक एक हे दिलेलं आहे. श्लोक हा दिले आहे. ते श्लोक वाचून आम्ही पुरं त्याचं सारांश हे करतो. म्हणजे आम्ही असा ग्रुप हा बनवलाय. भगवद्गीता प्रत्येक एकादशीला एक एक अध्याय पुन्हा वाचतो. म्हणजे आता ह्या हा ह्याच्यामध्ये 5वा अध्याय आहे. असं हा म्हणजे हा म्हणजे हा आम्ही हा असं सगळे 10 जणी मिळून एक ग्रुप करून तो वाचतो. त्याच्यामुळे काय होतं एक खूप पॉझिटिव्ह ऊर्जा आणि जी लोक आता आमच्याशी जॉईन झाली ती लोक पण आमच्याशी अजून अजून जॉईन होतात ते खूप भगवद्गीता छान, खूप वाचायला. छान, खूप हां. छान. आणि मी दर म्हणजे मी आता जवळ-जवळ खूप जवळ 10 वर्ष झाली मी हरे कृष्ण आणि कृष्णाचीच भक्त आहे. त्याच्यामुळे काय माझं भगवद्गीता रेग्युलर चालू असतं वाचणं. म्हणजे संपलं का खूप परत छान. स्टार्ट करायचं, परत स्टार्ट करायचं. असं म्हणजे रेग्युलर मी तुम्ही या ग्रुपवर पण रविवारी आणि या सत्राला जॉईन होत राहा. एखादा पाठ आम्ही तुम्हाला विनंती करू की एखादा पाठ तुम्ही पण विष्णू सहस्त्रनामाचा इथे नक्की घ्या. हां, विष्णू सहस्त्रनाम पण माझं दररोज चालू असतं. दररोज. खूप छान, दररोज विष्णू खूप छान, खूप छान. फक्त हे सहस्त्रनाम. सहस्त्रनाम घेताना आपण आपल्या सैनिकांसाठी घेतो आणि याचं सगळं श्रेय आपण सैनिकांना अर्पण करतो. आणि मी खूप छान. स्वामी समर्थांचीच भक्त अर्थात, आहे. अर्थात, अर्थात. गिरनार गिरनारला दत्तगुरूंच्या पादुका दरवर्षी मी आज 8 वर्ष झाली कंटिन्यू 10,000 पायऱ्या चढून उतरते. दरवर्षी जाते. स्वामी त्याच्यामुळे करून गिरनार घेताय. हो, नक्कीच. स्वामी तिथे म्हणजे गेल्यावर पण आपल्या सैनिकांसाठी नक्कीच प्रार्थना एकदा करत राहा. हो, हो. ठीक. नक्की, थँक्यू, नक्की. थँक्यू, थँक थँक्यू. दीपाली ताई तुम्हाला धन्यवाद. काहीतरी बोलायचं एक्झॅक्ट. एक मिनिट. हा तुम्ही म्यूट करा. दीपाली जाधव बोला. ओके. म्यूट, म्यूट, म्यूट. तुम्ही म्यूट आहात. अच्छा. म्यूट, अनम्यूट करा स्वतःला. दीपाली अनम्यूट करा. तुमचा फोन म्यूट आहे. अच्छा, तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल दीपाली जाधव माझी बालबहिणीची मैत्रीण आहे आणि ती माझ्या मातृभूमीतून कनेक्टेड आहे. सो आय एम सो हॅपी. नाही तुम्ही म्यूट आहात. दीपाली तुम्ही म्यूट आहात. एक मिनिट थांबा हा. बघा आता अनम्यूट करता येतंय का? हा, झाला. आले? हा, झाला. हां. अगं आजचा छान झाला एकदम कार्यक्रम आणि मला जरा उशीर थँक्यू. झाला जॉइन व्हायला. पण काही एकदम हरकत छान नाही. आणि किती शब्दरचना इतकी सुंदर आणि एवढं व्यवस्थित येतायत ना, म्हणजे हे तसं खूप मला तर अवघड वाटतंय हे, नाही का? पण ठीक आहे. नाही, नाही. ऐकून आणि होईल, कधीतरी होईल. म्हणण्याचा ऐकून, प्रयत्न ऐकून आहे केला. ना स्टेप बाय स्टेप नक्की, नक्की होईल. काही हरकत नाही. ऐकून, ऐकून ते होईल. ऍक्च्युअली ह्या भीतीनेच बऱ्याचदा विष्णू सहस्त्रनाम केलं जात नाही आणि हेच कारण आहे की हे जप केलेलं रेकॉर्डिंग आपण आपल्या युट्यूब चॅनलवर ह्याच्यासाठी ठेवतो की तुम्ही जेव्हा ते ऐकाल तेव्हा तुमचा पण कॉन्फिडन्स वाढेल की हा शब्द इथे हां. असा म्हणायचा आहे, हा शब्द असा कॉन्फिडन्स म्हणायचा आहे. कमी पडतो. हा, काही हरकत नाही. पण हळूहळू होईल. एका पॉइंटला तुम्ही एखादं सत्र देऊ आपण तुम्हाला ते करूया. ठीक आहे, ठीक आहे. छान. थँक्यू. थँक यू. थँक्यू. मी धन्यवाद. आता 9 वाजता मस्तच. आमचं 9 वाजता आमचं जॉइनिंग आहे आता. 9 ते 10:30 वाजेपर्यंत आम्ही हे करतो, वाचतो म्हणजे आणि आता अच्छा. 9 वाजता स्टार्ट होईल. मी सॉरी आता मी म्हणजे हे करते कारण मला ते नाही, नाही. सगळं काही करायचं. हरकत नाही. चालेल, चालेल, चालेल. भारतीताई तुम्हाला काय धन्यवाद. बोलायचंय का? तुमचा म्यूट आहे, म्यूट आहे. फोन म्यूट आहे. म्यूट आहात, म्यूट आहात. नाही मी ऍक्च्युली तुम्ही तिकडनं म्यूट केल्यामुळे मला अनम्यूट नाही करता येते. पुन्हा एकदा क्लिक करा त्या माईकवर. आय गेस चल ठीक आहे. सो आजचं सत्र खूप छान झालंय आणि भारतीताई पुन्हा आलेले आहेत. थांबा बघूया. हॅलो. हा बोला, बोला. आता येते आवाज? हो येतोय, थँक्यू येतोय. मॅडम. मी पहिल्यांदाच आज जॉईन झालेले आहे. मी अच्छा, तुम्हाला मध्ये फोन केलेला आठवतंय? 5-6 दिवसाच्या पाठीमागं. अच्छा. ओके. मला नाही खरं लक्षात आहे. सॉरी त्याबद्दल. असं. मग त्यावेळी मी तुमचं नाम सेव्ह केलेलं होतं. त्यामुळे स्टेटसला ते दिसलं. मी पटकनच हे केलं. माझा इकडे स्वयंपाक पण चालू होता. मग काही बोलले काय हरकत नाही. असं. तर काही मी काही होईल जॉईन असं. नक्की, अरे नक्की. आजचा स्वयंपाक तुमचा प्रसाद झालाय. हो, हो. थँक्यू, थँक्यू. नाही मी नक्की. तेव्हापाशी बसून ते ऐकलं हे झालं. पण हा. जास्तच वेळ लागायला असं वाटायला लागलं परत मग स्वयंपाकाकडे आले थोडं हे करत. नाही, नाही. काही असं हरकत झालं. नाही. काही हरकत नाही. असा नो, विषय झालेला. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. श्री स्वामी हो. समर्थ. श्री तर स्वामी समर्थ. पुढच्या सत्राला पुढच्या रविवारी संध्याकाळी 7 वाजता.
ओके ओके थँक्यू शुभम भवंतु. शुभम भवतु.